आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यामध्ये दुर्घटना टाळण्यासाठी साधुग्राम ते रामकुंड दरम्यान अमृत मिरवणूक मार्ग, त्याचबरोबर परतीच्या मार्गाचे नूतनीकरण, रुंदीकरण करण्यात येणार आहे. रस्त्यालगतच पौराणिक आणि रामायणकालीन भित्तिचित्रे रंगवून सुशोभीकरण केले जाणार असून मिरवणूक मार्गावरील अतिक्रमण, त्याचबरोबर अनधिकृत बांधकामं हटवली जाणार आहेत. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीसाठी जिल्हाधिकारी जलज शर्मा आणि महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी आज पंचवटीतील रामकुंड परिसराची संयुक्त पाहणी केली. सिंहस्थ पर्वणी काळामध्ये होणारी गर्दी लक्षात घेता मिरवणूक मार्गाचं नूतनीकरण आणि रुंदीकरण करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत. गोदाघाटावरील भाजी बाजाराच्या गणेशवाडीतील इमारतीमध्ये स्थलांतरित करण्याचं, त्याचबरोबर गाडगे महाराज पुलालगतच अमृत मिरवणुकीसाठी डाऊन रॅम्प बांधण्याच्या सूचना या पाहणी दौऱ्यादरम्यान देण्यात आल्या आहेत. वाघाडी नदीचं सुशोभीकरण केलं जाणार असून वाघाडीचं प्रदूषित पाणी थेट नदीपात्रात मिसळू नये यासाठी प्रवाह वळवण्यात येणार आहे. यासाठी वाघाडीच्या काठावर व्ह्यू कटर भिंत उभारून पर्यावरणपूरक सुशोभीकरण केलं जाणार आहे. नदीकाठचा भाविक शाही मार्ग आणि पादचारी पुलासाठी टाळकुटेश्वर पुलाजवळ सांडवा पूल बांधणी केली जाणार आहे. रामकाल पथ अंतर्गत संपादन करायच्या ठिकाणांची पाहणी करण्यात आली. पेठरोड ते हिरावाडी रोड दरम्यान उभारण्यात येत असलेल्या नवीन पुलाचा मार्ग खुला करण्यासाठी MSCB खांब स्थलांतरित करण्याचे, त्याचबरोबर NIT कॉलेज ते हिरावाडी रस्त्याची मिसिंग लिंक संपादन करण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या आहेत. या पाहणी दौऱ्यामध्ये अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी, शहर अभियंता संजय अग्रवाल, कार्यकारी अभियंता संदेश शिंदे, उपअभियंता रवींद्र घोडके आणि अधिकारी सहभागी झाले होते. मीनाताई ठाकरे स्टेडियम, हिरावाडी नाट्यगृह, महापालिकेच्या मोकळ्या जागांसाठी एकत्र क्लस्टर तयार करून भाविक ग्राम आणि टेंट सिटी उभारणी केली जाणार आहे. त्याचप्रमाणे कुंभमेळ्यातील सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी रामकथा स्टेज शो, डिजिटल म्युझियमची उभारणी या ठिकाणी प्रस्ताविक आहे. सिंहस्थ काळामध्ये अंतर्गत वाहतूक सुव्यवस्थेसाठी ई-रिक्षा आणि मोटरसायकल सेवा देण्याचं प्रस्तावित असून पेठरोडला शरदचंद्र पवार मार्केट यार्ड या ठिकाणी वाहनतळ विकसित करण्यात येणार आहे. संभाव्य आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करणं, त्याचबरोबर गर्दी नियंत्रणासाठी विशेष यंत्रणा आणि सुरक्षा उपाय करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आलेत. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तेवड्यांसह मी मनाली गर्गे, नाशिक.